यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स या टॉपिक मधून काही अतिशय महत्त्वाच्या सब युनिट्सवर कसे प्रश्न विचारले जात आहेत आणि त्याची उत्तरं कशा पद्धतीने लिहिली गेली पाहिजेत किंवा त्याचे शॉर्टकट्स काय आहेत की लक्षात ठेवण्यासाठी, तर त्या दृष्टीने आपण आज इथं विचार करणार आहोत। तर यामध्ये सर्वप्रथम जो चर्चा आपण करणार आहोत की लॅबोरेटरी टेस्ट, म्हणजे खरं ह्या तुमच्या सरावाने झालेल्या असणार आहेत बऱ्यापैकी, की टेस्ट फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स आपण म्हणूया, नॉट कीटोन्स। यामध्ये 3 टेस्ट असणारे आहेत। एक आहे सिप्स टेस्ट, दुसरी आहे टोलन्स रिएजंट टेस्ट असणारी आहे, ऑल्सो नोन ॲज अ सिल्वर मिरर टेस्ट असणारी आहे, अँड थर्ड वन इज अ फेलिंग सोल्युशन टेस्ट असणार आहे। आता ह्या ज्या टेस्ट असणाऱ्या आहेत या प्रयोगशाळेमध्ये केल्या असल्यामुळं प्रयोगशाळेमध्ये करताना आपण काय करतो तर एक टेस्ट ट्यूब घेतो आणि त्या टेस्ट ट्यूब मध्ये दिलेला अननोन सबस्टन्स असेल, मग तो लिक्विड असेल किंवा जो असेल तो दिलेला पदार्थ असेल किंवा कंपाऊंड, आणि त्यामध्ये मग रिएजंट ऍड करतो। मग सिप्स रिएजंटच्या बाबतीमध्ये कसं असणार आहे तर सिप्स रिएजंट जो असणार आहे तो पॅरारोझा ॲनिलीन हायड्रोक्लोराइड आहे। त्याचा कलर आहे मॅजेंटा, त्यामुळे इट इज मेड डिकलराइज्ड बाय पासिंग SO2 गॅस। त्याचं डिकलरायझेशन केलं जातं आणि मग घेतलेल्या टेस्ट ट्यूब मध्ये जो अल्डिहाइड असणार आहे ऍड सिप्स रिएजंट टू एन अल्डिहाइड, आणि त्यावेळी तुम्हाला असं दिसेल की इफ देयर इज इफ पिंक कलर, रेड कलर और मॅजेंटा कलर इज रिस्टोर्ड, पुन्हा तयार झाला असेल तर इट कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ एन अल्डिहाइड। म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आहे कन्फर्म होतं, म्हणजे या पद्धतीने ती टेस्ट असेल। किंवा टोलन्स रिएजंट टेस्ट जे असणारे आहेत, सिल्वर मिरर टेस्ट, अल्डिहाइड a mixture of an aldehyde and tollens reagent is heated. On heating it gives a silver mirror inside the test tube. म्हणजे टेस्ट ट्यूबच्या आतल्या बाजूला there is a deposition of silver mirror. कारण इथं होतं काय की अल्डिहाइड जे असणार आहे ऍक्ट ॲज अ गुड रेड्युसिंग एजंट्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन अटॅच टू कार्बोनिल ग्रुप, त्यामुळे सहज त्यांचं हे ऑक्सिडेशन होऊ शकतं, त्यामुळे ते स्वतः रेड्युसिंग एजंट म्हणून असणारे आहेत। मग अशा वेळेस जर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर रिएक्शन कॅरी आउट केली, टोलन्स रिएजंट ऍक्ट्स एज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, सो माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडाइजेस एन अल्डिहाइड टू करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलेट आयन बट इटसेल्फ अंडरगोज रिडक्शन। कारण का तर अल्डिहाइड जो असणार आहे इट रेड्युसेस Ag+ आयन टू मेटॅलिक सिल्वर, आणि त्यामुळे सिल्वर मिरर हा डिपॉझिट इथं होतो। थर्ड, दिस टेस्ट इज गिवन बाय ऑल अल्डिहाइड्स, मग ॲलिफॅटिक असतील किंवा ॲरोमॅटिक असणार आहेत। फेलिंग सोल्युशन ही जी तिसरी टेस्ट असणारी आहे, या तिसऱ्या टेस्ट मध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं फेलिंग सोल्युशन आणि अल्डिहाइड, ए मिक्सचर ऑफ फेलिंग सोल्युशन अँड अल्डिहाइड इज boiled in a hot water, and if there is a formation of a red precipitate which indicates the red precipitate of cuprous oxide is formed, which indicates the presence of an aldehyde group in the given organic compound. म्हणजे this is the lab test. म्हणजे इथं प्रश्न असा आहे की फक्त ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स कॅन एक्झिबिट पॉझिटिव्ह फेलिंग सोल्युशन टेस्ट, परंतु ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स नाहीत का, याचं उत्तर मात्र तुम्ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज जर जस्ट पाहिली तर या प्रश्नाचं उत्तर मिळेल। प्रश्न असा आहे की वाय टोलन्स रिएजंट ऍक्ट्स ॲज ए स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट दॅन फेलिंग सोल्युशन। दोन्हीही अशी आहेत की माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत, पण त्यामध्ये सुद्धा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर हे टोलन्स रिएजंटचं आहे। याचं तुम्हाला एक हिंट देतो की याचं उत्तर तुम्हाला इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये पाहायला मिळेल, तरी वेळात वेळ काढून हे पाहणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर पेज नंबर 269 वर अतिशय महत्वाची रिएक्शन आहे, दॅट इज द फॉर्मेशन ऍडिशन ऑफ अल्कोहोल्स टू अल्डिहाइड्स अँड कीटोन्स म्हणून आहे, फॉर्मेशन ऑफ हेमी ऍसिटल किंवा ऍसिटल किंवा सायक्लिक कीटल्स वगैरे आहेत। म्हणजे इथं यांचा खूप महत्वाचा रोल ऍडव्हान्स केमिस्ट्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो,
कारण जिथं मल्टी फंक्शनल रिॲक्शन्स असतात आणि विशेषतः वेअर देर इज अ कीटो ग्रुप विच इज अ सेन्सिटिव्ह ॲट दॅट टाइम the acetals or ketals act as a particularly cyclic ketals act as a protective group असं म्हटलं जातं. म्हणजे सध्याच्या काळामध्ये जसं आपणाला कोविड किंवा करोना व्हायरसचा त्रास होऊ नये म्हणून आपण मास्क याला लावतो आणि असा ज्यावेळी मास्क लावतो त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये येतं की मास्क लावण्याच्या पाठीमागं कारण काय असणार आहे, तर ते व्हायरस आपल्या बॉडीमध्ये जाऊ नयेत आणि आपण सुरक्षित राहावं. त्याच पद्धतीनं दिलेल्या फंक्शनल ग्रुपमध्ये जर दोन किंवा दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये 2 किंवा अधिक फंक्शनल ग्रुप असतील तर त्यावेळेस एक ग्रुप तुम्हाला असा प्रोटेक्ट करावा लागेल की जेणेकरून तो सबस्ट्रेट पासून प्रॉडक्ट पर्यंत असला पाहिजे. आणि मग अशा वेळेस नाहीतर काय होणार आहे, दोन्हीही रिॲक्शन मध्ये भाग घेतला तर रिॲक्शन मध्ये वेगळंच काहीतरी तुम्हाला मिळू शकेल, अपेक्षित प्रॉडक्ट मिळणार नाहीये. आणि मग अशा वेळेस एक ग्रुप तुम्हाला तो शेवटपर्यंत प्रोटेक्ट करावा लागणार आहे आणि तो प्रोटेक्ट करायचा असेल तर तुम्हाला इथं सायक्लिक कीटल्स वापरावे लागतील. विशेषतः इथिलीन ग्लायकॉल प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि मग त्यावेळेस तिथं तुमच्या लक्षात येईल की तो शेवटी जनरेट होतो. म्हणजे त्यामध्ये काही स्टेप्स असणारे आहेत, पण ह्या जो कीटल्स असणारे आहेत पर्टिक्युलरली सायक्लिक कीटल दे ऍक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह ग्रुप असं म्हटलं जातं. टेक्स्टबुक मध्ये रिॲक्शन आपण दिलेली आहे. ही जी रिॲक्शन आहे ती अल्डिहाइड कीटोन किंवा अल्कोहोल्स आहेत आणि ड्राय एचसीएल गॅस आहे. या 3 पैकी एक प्रश्न विचारला जातो की व्हॉट इज द कॅटलिस्ट किंवा नेम द कॅटलिस्ट युज्ड इन द फॉर्मेशन ऑफ हेमी ॲसिटल. मग आता हेमी ॲसिटल तयार करत असताना कोणता कॅटलिस्ट वापरला जातो, इथं तर 3 आहेत. मग 3 पैकी कोणता कॅटलिस्ट असेल तर ड्राय एचसीएल इज युज्ड ॲज अ किंवा ऍक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट. म्हणजे तो रिॲक्शन स्टार्ट करतो, स्पीडअप करतो, त्यामुळे त्याला कॅटलिस्ट असं किंवा तो कॅटलिस्ट म्हणून तिथं असणारा आहे. म्हणजे या पद्धतीनं ती रिॲक्शन असणारी आहे. पण या रिॲक्शन मध्ये समजा तुम्हाला असा एक प्रश्न विचारला असेल की क्लासिफाय द फॉलोविंग ॲज अ किंवा क्लासिफाय द फॉलोविंग कंपाऊंड्स ॲज अ हेमी ॲसिटल ॲसिटल्स कीटल्स हेमी कीटल्स किंवा सायक्लिक कीटल्स आपण म्हणूया. आणि त्यावेळेस मग कसे ओळखायचे तर फळ्यावर मी शॉर्टकट दिलेला आहे. हेमी ॲसिटल साठी कार्बन विच इज अटॅच टू हायड्रोजन OH आणि OR ग्रुप असं दिसत असेल तर हेमी ॲसिटल. असा एक कार्बन आहे की इट इज अटॅच टू हायड्रोजन आणि 2 अल्कॉक्सिक ग्रुप, तो असणार आहे ॲसिटल. हेमी कीटल जो असणार आहे तो एक कार्बन विच इज अटॅच टू 2 अल्काइल ग्रुप्स 1 OH अँड 1 अल्कॉक्सिक ग्रुप. आणि कीटल्स कुणाला म्हणायचं म्हणजे ॲसिटल किंवा कीटल जे असणारे आहेत एक कार्बन विच इज अटॅच टू 2 कार्बन ॲटम्स किंवा 2 अल्काइल ग्रुप्स अँड 2 अल्कॉक्सिक ग्रुप्स. म्हणजे असं वर्गीकरण करताना एक कार्बन असा शोधायचा की या अटॅचमेंट तिथं आहेत का. या जर अटॅचमेंट तुम्हाला दिसत असतील तर 100% तो कार्बन हेमी ॲसिटल हेमी कीटल ॲसिटल का कीटल आहे का सायक्लिक आहे हे शोधणं तुम्हाला अवघड जाणार नाही. आणि त्या पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करणं आवश्यक असणार आहे. नेक्स्ट रिॲक्शन आहे पेज नंबर 270. Once again this reaction is very important as far as examination is concerned. That is the nucleophilic addition and elimination reaction. Nucleophilic addition and elimination या खूप मोठा असला तर याच्यावर एक हमखास रिॲक्शन ऍडिशन किंवा रिॲक्शन म्हणून विचारली जाते. न्यूक्लिओफाईलचं ऍडिशन होतं म्हणजे इथं न्यूक्लिओफाईल जो असणार आहे तो इलेक्ट्रॉन पेअर डोनर असणार आहे आणि नंतर मग ऍडिशन झाल्यानंतर देयर इज इलिमिनेशन. म्हणजे 2 रिॲक्शन इथं घडताना दिसत आहेत, ऍडिशन ऑफ न्यूक्लिओफाईल अँड इलेशन ऑफ ए स्मॉल युनिट लाईक वॉटर किंवा इतर दुसरा छोटा बाय प्रॉडक्ट अशी ही रिॲक्शन असणारी आहे. या रिॲक्शन मध्ये तुम्हाला माहित आहे की अमोनिया डेरिव्हेटिव्ह वापरले जातात. अमोनिया मधला NH3 मधला हायड्रोजन ऍटम इज रिप्लेस बाय तो Z आपण रिप्रेझेंट केलाय ब्लॅकबोर्डवर. तर तो Z याचा अर्थ तो अल्काइल ग्रुप असेल, OH असेल किंवा NH2 म्हणजे हायड्रोजीन असेल. NH2 तसाच ठेवून आपण एक Hच्या ठिकाणी Z घेतलाय, Z ची किंमत तिथं आपण लिहिली. किंवा NHC6H5
म्हणजे NH2 NH6H5 फिनिल हायड्रोजिन असेल किंवा NH2CO NH2 असं पण असणार आहे, सेमी कार्बोहायड्राइड असणार आहे किंवा 2,4-DNP डायनायट्रोफिनिल हायड्रोजिन पण असणार आहे. हे साधारणतः लक्षात ठेवायचे. टाइप ऑफ रिएक्शन इज द सेम. न्यूक्लियोफाईल म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल आणि कंडेन्सेशन तिथं होतं किंवा ऍडिशन होतं आणि त्या पद्धतीनं ती रिएक्शन घडताना पाहायला मिळते. यामध्ये कोणताही एक रिएक्शनचा टाइप विचारला जाऊ शकतो. जनरल रिएक्शन लक्षात ठेवा, बाकी काही ठेवण्याची गरज नाही. नेक्स्ट वन रिएक्शन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज द हॅलोफॉर्म रिएक्शन. हॅलोफॉर्म म्हणजे क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, आयडोफॉर्म असणारा आहे. तर यामध्ये ती जी रिएक्शन असणार आहे ती साधारणपणे काय असणार आहे, तर इट इज अ टिपिकल रिएक्शन ऑफ मिथाइल कीटोन्स. म्हणजे असे ऑर्गॅनिक कंपाऊंड की ज्यामध्ये CH3CO हा ग्रुप तुम्हाला हमखास पाहायला मिळाला पाहिजे. CH3CO ग्रुप जर तुम्हाला तिथं बघायला मिळत असेल तर समजायचं की ही ज्यावेळी आपण हे सोडियम हायपोआयडाईड किंवा NaOH आणि आयोडीन यांच्यापासून सोडियम हायपोआयडाईड मिळतं, ते जर घेतलं आपण तर त्यापासून ती रिएक्शन पुढे घडत जाते आणि आपल्याला आयडोफॉर्म हा मिळतो. म्हणजे हे केव्हा, तर मिथाइल कीटोन ट्रीटेड विथ सोडियम हायड्रॉक्साइड इन प्रेझेन्स ऑफ आयोडीन, फॉर्मेशन ऑफ NaOI दॅट इज द सोडियम हायपोआयोडाईड, त्यावेळी ते मिळतं. मग आता इथं प्रश्न असा विचारला जातो की राईट द नेम ऑफ द compound which do not contain this methyl ketone or carbonyl group but they show positive iodoform test. बघा, म्हणजे तुम्हाला असं विचारलंय त्यांनी की अशी नावं दोन ऑर्गॅनिक कंपाऊंडची, राईट द टू नेम्स ऑफ द कंपाऊंड्स which do not contain carbonyl group but show positive iodoform test. मग यासाठी तुम्हाला ट्रिक म्हणून तिथं फळ्यावर लिहिलेलं आहे की स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवायचं आहे ते पहा. म्हणजे CH3 काढलेला आहे, एक कार्बन सेंटरला आहे, एक CH3 जोडलाय, एक OH जोडलाय, एक H जोडलाय आणि वर R जोडलाय. हे स्ट्रक्चर डोक्यात ठेवायचं. हॅलोफॉर्म म्हणजे हे डोक्यात आलं पाहिजे. मग R ची किंमत H लिहिली तर CH3CH2OH म्हणजे हा इथाइल अल्कोहोल झाला, म्हणजे प्रायमरी अल्कोहोल झाला. तो प्रायमरी अल्कोहोल इथाइल अल्कोहोल हा हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवू शकतो कारण त्याचं ऑक्सिडेशन झालं की तुम्हाला माहित आहे अल्डिहाइड मिळतं आणि अल्डिहाइड्स मध्ये मिथाइल कीटोन ग्रुप असणारा आहे. किंवा R म्हणजे CH3 जोडलं तर CH3CHOH सेकंडरी अल्कोहोल झाला, दॅट इज आयसोप्रोपाइल अल्कोहोल, तोही ऑक्सिडेशन मध्ये कीटोन मिळतो म्हणजे मिथाइल कीटोन मिळतं. म्हणजे इथं हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे तेवढं जर लक्षात ठेवलं, R ची किंमत हायड्रोजन किंवा अल्काइल ग्रुप किंवा आराइल ग्रुप जर ठेवली तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इथं या पद्धतीनं ते स्ट्रक्चर्स असणार. मग त्यांची नावं शोधायची आणि ती दोन नावं लिहायची. म्हणजे या पद्धतीनं ती रिएक्शन असणारी आहे. लास्ट रिएक्शन ऑफ दिस व्हिडिओ, टुडेज व्हिडिओ इज द अल्डॉल कंडेन्सेशन. अल्डॉल कंडेन्सेशन एक्सप्लेन, खूप मोठा प्रश्न 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन इन डिटेल अल्डॉल कंडेन्सेशन ऑफ अल्डिहाइड्स किंवा सिम्पली अल्डॉल कंडेन्सेशन असं म्हटलं जातं. 3 मार्काला हा ब्रॉड क्वेश्चन किंवा इव्हन 4 मार्काला ह्या विचारला जाऊ शकतो. त्याचं स्प्लिटिंग कसं आहे ते होऊ शकतं. अल्डॉल याचा अर्थ ए प्रॉडक्ट विच कंटेन अल्डिहाइड अँड अल्कोहोल ग्रुप, CHO आणि OL दोन्ही पण त्याच्यामध्ये असणारे आहेत. असा हा अल्डॉल जो असणार आहे तो कुणापासून तयार केला जातो, तर ऍक्च्युअली इट इज अ टिपिकल रिएक्शन ऑफ दोज अल्डिहाइड्स हॅव्हिंग ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम्स. ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम्स कसे आहेत ते मी तिथं ब्लॅकबोर्डवर दाखवलेलं आहे. तुमच्या लक्षामध्ये येतंय का ते बघा. जर ब्लॅकबोर्डवर तुम्हाला दिसतंय की अल्फा कार्बन आणि अल्फा एक कार्बन विच इज ऍडजस्टंट टू कार्बोनिल कार्बन इज कॉल्ड अल्फा and hydrogen attached to it called alpha hydrogen. असे अल्फा हायड्रोजन ऍटम्स हे ऍक्टिव्ह असतात आणि हे ऍक्टिव्ह असल्यामुळं इथं ऍडिशन रिएक्शन होते. म्हणजे कशी होते तर दोन अल्डिहाइडचे मॉलिक्युल्स मग सेम असतील किंवा डिफरंट असतील. ज्यावेळी ते ज्यावेळी एकत्र येतील, कंडेन्स होतील, त्यावेळेस अल्फा कार्बन ऍटम ऑफ एन वन मॉलिक्युल ऑफ एन अल्डिहाइड गेट्स अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन ऑफ अनदर. म्हणजे एकाचा अल्फा कार्बन तर दुसऱ्याचा कार्बोनिल कार्बन यांच्यामध्ये कार्बन कार्बन नवीन बंध निर्माण केला जातो आणि अल्डॉल तयार होतं. आणि असं अल्डॉलचं डिहायड्रेशन जर केलं आपण जस्ट वॉर्मिंग तर यू विल गेट अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स.
म्हणजे या पद्धतीनं ही रिॲक्शन जी असणारी आहे ती रिॲक्शन ही अल्डॉल कंडेन्सेशन आहे, दॅट इज द सेल्फ कंडेन्सेशन म्हणूया. बिकॉज इन सेल्फ कंडेन्सेशन 2 आयडेंटिकल मॉलिक्युल्स आर इन्व्हॉल्व्ड, किंवा एकच पण त्याचे 2 मॉल्स असणारे आहेत, म्हणजे या पद्धतीनं ते असणार आहे. पण इथं समजा क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन जर विचारलं असेल तर क्रॉस अल्डॉलच्या बाबतीमध्ये मात्र तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे की एक समजा इथॅनॉल आहे, दुसरा प्रोपॅनॉल असेल, तर त्यामध्ये 2 वेगळ्या पद्धतीच्या रिॲक्शन घडतात. एक इथॅनॉल जर असेल तर तिथं सेल्फ कंडेन्सेशन प्रॉडक्ट्स मिळतील, एक प्रॉडक्ट मिळेल, त्यानंतर क्रॉसनं एक प्रॉडक्ट मिळेल, यांच्यापासून 2 मिळतील प्रॉडक्ट. पण पुन्हा आपण असं करूया की तुम्ही पळ्याकडे पाहिलं तर तुम्हाला इथॅनॉल आणि प्रोपॅनॉल दिसेल, यापासून सेल्फ कंडेन्सेशन एक प्रॉडक्ट मिळेल आणि दुसरा जो असणारा आहे तो पुन्हा तुम्हाला उलटा दाखवावा लागेल, म्हणजे एकदा प्रोपॅनॉल दाखवायचा आणि एकदा इथॅनॉल दाखवायचं, आणि यापासून तुम्हाला पुन्हा आणखी वेगळे प्रॉडक्ट्स हे मिळू शकतात. म्हणजे असं काही नाही की इथॅनॉलचाच कार्बोनिल कार्बन, प्रोपॅनॉलचा सुद्धा कार्बोनिल कार्बन हा ऍडिशन रिॲक्शन मध्ये भाग घेऊ किंवा ऍडिशन रिॲक्शन मध्ये भाग घेऊ शकतो, कारण तिथं ते जोडलं जातं. तर ते या पद्धतीनं तो सराव तुमचा होणं आहे. आणि मग हे याच्यापासून किती प्रॉडक्ट्स मिळतात याचा सराव तुमचा होणं अपेक्षित असणार आहे. त्यामुळं साध्या गोष्टी आहेत की ह्या बारीक गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर तुम्हाला कुठंही या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची किंवा या टॉपिकची, कारण अतिशय मोठा सगळ्या 16 टॉपिक्स मधून सगळ्यात मोठा टॉपिक जर कुठला असेल तर तो अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स असणार आहे. आणि त्यामुळं असा टॉपिक मोठा असल्यामुळं आणि महत्वाचा असल्यामुळं थोडेसे वेगळे किंवा जास्तीत जास्त व्हिडिओज यावर काढण्याचा माझा मानस आहे, त्याप्रमाणे ते व्हिडिओ काढत आहे. पुढचा व्हिडिओ याच्यावरच असणार आहे, तो कदाचित अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड या टॉपिकचा तो शेवटचा व्हिडिओ असणार आहे. मला वाटतं हे आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत नीट पाहावं, म्हणजे तुम्हाला एकूण प्रश्न, त्याची उत्तरं आणि काही त्यातल्या हिंट्स म्हणूया किंवा ट्रिक्स म्हणूया कशा लक्षात ठेवायच्या, तर हे जर एवढं तुम्ही केलं तर तुम्हाला येणारी कोणतीही परीक्षा अवघड असणार नाही, ती तुमची परीक्षा असणारी आहे. धन्यवाद.